स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। मार्गशीर्ष महिना चालू आहे। उद्या आहे 18 डिसेंबर आणि आहे चंपाषष्ठी। आपल्याला उद्या आपल्या खंडोबा रायाची म्हणजेच आपल्या कुलदेवाची महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे तळी भंडारी भरणे, ज्याला प्रत्येक घरोघरी केलं जातं। ज्यांच्या घरी नवरात्र आहे, खंडोबा राया आहे, ज्यांच्या घरी टाक आहे, त्या प्रत्येकाच्या घरी ही सेवा केली जाते। आणि जरी टाक नसेल, देवाची मूर्ती नसेल, फोटो असेल किंवा काही नसेल तरी तुम्ही तळी भरलीत तरी चालते। ती एक आपल्याकडून खंडोबारायांची सेवा होते, आपल्या कुलदेवाची सेवा होते। आपण कुलदेवीची सेवा तर करतो, महिला दुर्गा सप्तशती वाचतो, सगळं काही करतो। काही घरात आता आमच्याकडे पण रविवारचं मल्हारी सप्तशती ग्रंथ पठण केलं जातं। मात्र काही घरात या पद्धती माहिती नसल्यामुळे केल्या जात नाहीत किंवा काहींकडे पद्धतच नाहीये। जर तुम्ही नव्याने करू शकत असाल तर नक्की करा। जर तुमच्या सासूबाई सांगत असतील की अशा अशा पद्धतीने करायचं आहे, त्यांच्या पद्धतीने करा। पण जर कुणीच करत नाही आणि तरी तुम्हाला करण्याची इच्छा आहे तर प्रत्येक जण हे करू शकता। एकत्र फॅमिलीत राहत असाल तर एकत्र करा, वेगळ्या फॅमिलीत तुम्ही राहत असाल तर वेगळे एकट्यानं तुम्ही केलं तरी चालेल। कारण हा एक कुळाचार आहे आणि वाईट काही होत नाही तर आपलं, आपल्या मुलांचं, आपल्या सासरकडच्यांचं सगळ्यांचं रक्षण होतं, सगळ्यांचं भलं होतं। म्हणजे चांग भलं ज्याला म्हणतो ना आपण, तसं भलं होतं। म्हणून ही जी सेवा आहे ही अवश्य करा। यामुळे तुमच्या घरामध्ये सगळ्या काही अडकलेली कामे मार्गी लागतील, अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील आणि सगळं काही तुमचं चांगलं होईल। आता वर्षातून एकदाच आपल्याला सगळ्यांना ही कुळाचाराची संधी मिळणार आहे आणि ती कृपया करून गमावू नका। तर ज्यांना मासिक पिरियड असेल, सूतक असेल, त्या महिला आणि सोडून ते पुरुष, घरातले पुरुषांनीच खरं तर ही सेवा करायची असते। त्यामुळे घरातल्या पुरुषांना किंवा तुमचा मुलगा थोडा जरी मोठा असेल, एक 10-12 वर्षाचा, त्याला करायला लावलीत तरी चालेल अशी ही सेवा आहे। अडचणी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे, संकटे, कर्ज, कुठल्याही तुमची घर होत नाहीये, प्रॉपर्टी होत नाहीये, अशा अनेक अडचणी, आजारपण, मुलं पास होत नाहीयेत, मुलांना नोकरी लागत नाहीये, अशा असंख्य अडचणी तुमच्या दूर होतात जेव्हा तुम्ही कुलदेवी आणि कुलदेव यांची सेवा करता। तर बघा, खंडोबा महाराजांची उद्या जे नवरात्र आहे त्याची उद्या सांगता आहे, म्हणजे चंपाषष्ठी आहे। काहीही करणे झाले नसेल तर कुळाचार अवश्य करावा। आपलं जेजुरीचं, पालीचं, मंगसुळीचं कोणतंही खंडोबाचं जरी तुमचं दैवत असेल तरी तुम्हाला उद्या हा विधी अवश्य करायचा आहे। घरात केलात तरी चालेल, मंदिरात जाऊन केलात तरी चालेल। आता किती वाजता करायचा? तर संध्याकाळच्या वेळेत प्रदोष काळी तुम्हाला हा करायचा आहे। त्याचप्रमाणे दसऱ्याची जशी आरती करतो तशी पुरणाची आरती करण्याची सुद्धा प्रथा आहे। पुरणाचे 5 दिवे करून खंडोबारायाची आरती करण्याला सुद्धा उद्या खूप जास्त महत्व आहे। आरती करायची तर आहे, त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्य बाजरीची भाकरी आणि भरीत आणि कांद्याची पात किंवा लसणाची पात असा नैवेद्य उद्या घरोघरी मंदिरामध्ये असतो आणि तो प्रत्येकाने अवश्य करावा। लसणाची जी नवीन पात येते आणि ती नाही मिळाली, बऱ्याच ठिकाणी ती मिळत नाही, अशा वेळेस कांद्याची पात जरी अख्खी ठेवलीत कांद्यासकट धुवून स्वच्छ ताटामध्ये तरी चालेल। आणि गावात जर मंदिर असेल तर अवश्य मंदिरात जाऊन 2 छोट्या, ज्याला आपण दिमट्या म्हणतो, छोट्याशा दामटी म्हणतो, आमच्याकडे दामटी म्हणतात, त्या छोट्या दामट्या करा, त्याच्यावर भरीत ठेवा, ताटलीमध्ये न्या, कांद्याची पात न्या आणि ते तिथं जाऊन नैवेद्य दाखवा। सोबत हार, फुलं सुद्धा न्यायला विसरू नका। अजून एखादा गोडाचा प्रसाद तुम्हाला देण्याची इच्छा असेल तर तोही तुम्ही नेऊ शकता। घरात करायचा आहे विधी तर कसा करायचा ते तुम्हाला सांगते। एक तामण घ्या किंवा ताट घ्या, त्याच्यावर त्याच्यावर तांदूळ ठेवा। ते तांदूळ पूर्ण हळदीनं माखलेले असावेत, कारण भंडाऱ्याला खूप महत्व आहे। खंडोबा म्हटलं की हळदी आलीच, तर त्या तांदळाला पूर्ण तुम्हाला हळदीनं माखायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला तांब्याचा एक तांब्या ठेवायचा आहे, त्याच्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा, फुलं हे सगळं घालायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला विड्याची पानं 5 ठेवायची आहेत। त्यावर तुम्हाला खोबऱ्याची सुकी 1 वाटी ठेवायची आहे। गोळा किंवा खोबऱ्याची वाटी ठेवली तरी चालेल। आणि वाटी ठेवल्यानंतर
5 विड्याची पानं पण तुम्हाला सांगितली आणि त्या खोबऱ्यावर हळद घालायची आहे। ती जे खोबरं आपण ठेवतो सुकं खोबरं त्याच्यावर हळद घालायची आहे। भरपूर प्रमाणात हळद घाला आणि तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक फोटो मूर्ती काही असेल तीही अक्षतांवर शेजारी तुम्हाला ठेवायची आहे, म्हणजे अभिषेक वगैरे करून। त्यानंतर विड्याच्या पानावर तुम्ही ही मूर्ती ठेवायची आहे किंवा तांदळाच्या राशीवर ठेवलीत तरीही तुम्हाला चालेल। आपल्याला उद्या लागणार आहेत 5 मुले। 5 मुलं नाही मिळाली वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एकट्या पुरुषानं घरात हे केलं तरी चालेल। असतीलच 5 मुले तर बोलावलीत तर खूप चांगलं होईल, नसेल तर एकटा पुरुष सुद्धा हे घरामध्ये करू शकतो। नैवेद्य आधी राखून ठेवा। त्यानंतर त्या ताटाला म्हणजे ज्याच्यात आपण जे सगळं ठेवलंय ना साहित्य, तांदळाची रास, नारळ, खोबरं, त्या ताटाला धरायचं आणि उचलायचं। उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय असं ताट न टेकवता 3 वेळा खालीवर करायचं। 3 वेळा फक्त देवघरासमोर खालीवर करायचं। ताट जे आहे ते जमिनीला टेकून द्यायचं नाही। त्यानंतर एक छोटासा एक जय जयकार असतो त्यांचा, तो म्हणायचा। खूप सुंदर आहे। आपण मल्हारराव त्या खंडोबारायाची जी सिरियल बघितली त्यात एक सुंदर गाणं लागायचं बघा सुरुवातीला, तेच ते बोल आहेत, ते तुम्हाला मी बोलून दाखवते। ते म्हणायचं जेव्हा तुम्ही जय जयकार करत असाल ताट धरून, सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव, चिंतामण मोरया भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा आणि बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळ, डोईवर शेला अंगावर शाल, सदाही लाल जेजुरी जाई, शिकारी खेळी माळसा सुंदरी, आरती करी देवा ओवाळी, नाना परी देवाचा शृंगारा, कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडया, भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट। पुन्हा एकदा म्हणून दाखवते, युट्यूबला मिळून जाईल, नाही मिळालं तर लिहून घ्या, थोडंसं हळूवार म्हणून दाखवते। सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव, चिंतामण मोरया भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळ, डोईवर शेला अंगावर शाल, सदाही लाल जेजुरी जाई, शिकारी खेळी माळसा सुंदरी, आरती करी देवा ओवाळी, नाना परी देवाचा शृंगारा, कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडदा, भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट। ताट खाली न ठेवता टोपी घालून तुम्हाला टोपी त्यानंतर काढायची आणि प्रत्येकाची टोपी काढायची, एकटे असाल तर एकट्याची काढायची, टोपीवर ते ताट ठेवायचं। त्यानंतर ते जे खोबरं जे आपण ठेवलंय सुकं खोबरं त्याचे 5 तुकडे करायचे। किती तुकडे करायचे? त्याचे 5 तुकडे करायचे आणि त्या 5 तुकड्यांना आपल्याला हळद लावून घ्यायची आहे। हळद चांगली घ्या, म्हणजे देवपूजेतली हळद घ्या, स्वच्छ चांगली हळद घ्या किंवा नवीन विकत आणलीत तरीही चालेल। आपला पिरियड मधला हात लागलेली वगैरे स्वयंपाकघरातली हळद घेऊ नका। हळद लावायची आणि ज्या ठिकाणी आता आमच्या इथे आहे मंगसुळीचा खंडोबा, तर ज्या दिशेला मंगसुळीचा खंडोबा समजा आमचा उत्तरेकडे आहे तर उत्तरेच्या दिशेला तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे। पुन्हा एकदा म्हणायचं आहे बोल खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार असं जोरात म्हणायचं आहे। त्यानंतर अजून एक पद्धत आहे 5 पावली। आता सगळ्यांना माहिती आहे की दिवटी बुदली कशाला म्हणतात। दिवटी बुदली पेटवून तुमच्या गावामध्ये जर खंडेरायाचं मंदिर असेल, खंडोबारायांचं मंदिर असेल तर तिथपर्यंत तुम्हाला नैवेद्य आणि ती दिवटी बुदली पेटवून घेऊन जायची आहे। जाताना म्हणायचं आहे, जय जयकार करायचा आहे, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे। त्याचप्रमाणे अशी ही कुलदेवाची सेवा तुम्हाला करायची आहे। आता घरात जी 5 मुलं बोलवली आहेत वयानं थोडीशी मोठी असावीत, जी बाजरीची भाकरी आणि भरीत खातील। 3-4 वर्षाची मुलं बोलवली तर अर्थातच बाजरीची भाकरी आणि भरीत ते खाणार नाहीत। थोडीशी मोठी मुलं बोलवा, बाजरीची भाकरी त्यांना वाढा, भरीत वाढा, कांदा वाढा, वाटलंच तर तुम्हाला इच्छा असेल वरण भात, मसाले भात किंवा मसाले भात तर करा, वरण भात करा आणि थोडासा गोडाचा शिरा करा। गोडाचा नैवेद्य सुद्धा झालाच पाहिजे। थोडासा गोडाचा शिरा करा,
त्या 5ही मुलांना बसायला आसन द्या, त्यांच्या ताटाभोवती रांगोळी काढा, त्यांना सगळ्यांना ओवाळा, कारण ते आज आपल्याकडे खंडोबारायाच्या रूपाने आलेले असतात। त्यांना ओवाळा, नाम ओढा, टोपी घाला सगळ्यांना। त्यानंतर त्या प्रत्येक मुलाला एक एक नारळ द्या, प्रत्येक मुलाला एक एक नारळ द्या। ज्यांनी 5 मुलं बोलावली आहेत, ज्यांनी बोलावली नाहीत त्यांनी खंडोबारायाच्या मंदिरामध्ये 5 नारळ उद्याच्या दिवशी ठेवून या, अर्पण करा, त्याला खूप जास्त महत्त्व आहे। प्रत्येक मुलाच्या हातात एक एक नारळ द्या आणि त्यांना जेवू घाला। जेवल्याशिवाय त्यांना पाठवू नका, उपाशीपोटी पाठवू नका। आणि नारळ देऊन त्यांच्या ताटाच्या पुढे ₹1.25, ₹5, 10 रुपये अशी दक्षिणा ठेवा। जो त्यांचा मान असतो, तो खंडोबारायाचा एक प्रकारचा मान असतो, तो तुम्हाला करायचा आहे। 5 मुलांच्या हातात ही वस्तू तुम्हाला द्यायची आहे की नारळ द्यायचा आहे आणि त्यांच्या ताटापुढे दक्षिणा ठेवायची आहे, रांगोळी काढायची आहे। देव जेवू घालतोय आपण, जणू काही जसं आपण नवरात्रीमध्ये 9 मुलींचे पाय वगैरे धुतो त्याप्रमाणे या मुलांना देव जेवू घालतोय। या पद्धतीने त्यांना जेवू घालायचंय, त्यांचा मान सन्मान करायचा आहे। तुमच्यापेक्षा वयाने ती मुलं लहान असतात तरीही त्यांना जोडीनं नमस्कार करायचा आहे आणि देवाच्या पुढे बसून त्यानंतर शांतपणे खंडोबारायाचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मल्हारी सप्तशती पूर्ण पुन्हा एकदा जर उद्या वाचण्याची इच्छा असेल, छोटा ग्रंथ आहे, काही हरकत नाहीये वाचला तर। उद्याच्या दिवशी अगदी तुम्हाला 6 दिवस नसेल जमलं तरी उद्याच्या दिवशी मल्हारी सप्तशती हा ग्रंथ अवश्य वाचा आणि अशा प्रकारे कुलदेवाची सांगता करा। आई आणि वडील, कुलदेवी म्हणजे आपली आई असते आणि कुलदेव म्हणजे वडील असतात, दोघांचीही सेवा आपल्या हातून झाली पाहिजे। त्याचबरोबर अजून एक सांगते की आपले रिअल आई वडील, आपले घरातले जिवंत आई वडील ज्यांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे तरच कुलदेवी आणि कुलदेव आपल्यावर खुश होतात। आपण जर आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करू आणि नुसतंच देवदेव करू तर कोणताही देव तुम्हाला पावणार नाही। त्यामुळे वृद्ध आई वडिलांच्या गरजा ओळखा, त्यांना काय हवं नको ते बघा, त्यांची हेंडसाळ करू नका। एक काळ असा होता की त्यांनी आपल्यासाठी सर्वस्व व्हायलं होतं, आता आपली वेळ आहे की आपण त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व व्हायचं आहे। त्यांचे हे शेवटचे सुखाचे, त्यांचे जे काही दिवस उरले असतील ते चांगले जावेत, त्यांच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येऊ नये याची काळजी घ्यायची आहे। त्यांनाही वाकून डोकं टेकवून नमस्कार करायचा आहे। आई वडिलांचा आशीर्वाद हा कधीही वाया जात नाही। ज्या मुलांच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांचं कधीही कुठं नुकसान होत नाही, ती मुलं कुठं फसली जात नाहीत। मुलं असो मुली असो, त्यांच्याही डोक्यावर उद्या पायावर त्यांच्या डोकं ठेवा आणि त्यांचेही जमलं तर तुम्हाला अजून एक सांगते की आई वडिलांचे हातपाय उद्या अवश्य धुवा, म्हणजे खरी सेवा तुमच्या हातून घडेल आणि कुळाचारही त्याच्यासोबत अवश्य करा। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही तुमच्याकडे माझी नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ। येळकोट येळकोट, जय मल्हार।